नाही. आज मतूने सांगितलं की मी काय येते. आज 3 फेऱ्याला करून गुलाल घेतला. सर्वात मोठी गोष्ट आहे. आता जे होईल ते होईल. आपल्या अंगी गुलाल आला. काय म्हणा मुंबईच्या वाघाने आज या मुंबईच्या फॅन फॅमिलीची इज्जत राखली आणि आज आमच्या सोनू भाऊचा वाढदिवस आहे. सर्वप्रथम वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. महादेवाला प्रार्थना करतो पाहिजे आयुष्यात यश येईल प्रार्थना राहील. आणि आज चांगले पडले खाली सुट्टीच्या टायमाला थोडासा सोनूभाऊंचा नंदी हेच लागून थोडासा 2-3 मिनिटं खाली पडत निघाला. त्याच्यामुळे पुढे काय झालं ते समजलं नाही. पण लास्टला अंतिम निर्णय मथुर आणि सिकंदर. नक्कीच दादा काय बोलाल. मी नेहमी बोलत असं बाईकमध्ये की एक बैल पळतो म्हणून नाही, दुसरा बैलसुद्धा पळायला होतो म्हणून तो गुलाल घेतला होता. आज सिकंदरबद्दल काय शब्द आहेत तुमच्या? आज सर्वप्रथम तर सिकंदरनी त्याच्या मालकाला वाढदिवसाच्या बर्थडे गिफ्ट म्हणून त्याच्या कपाळाला गुलाल लावून दिला. सर्वात मोठी गोष्ट ती आहे का एक नंदी प्रामाणिकपणे आपल्या मालकाचा जेव्हा वाढदिवस असतो त्या वाढदिवसानिमित्ताने या कर्जतकरांच्या आणि या मुरबाड तालुक्यातील सगळ्यात आमच्या फॅन फॅमिली कुटुंबाच्या त्यांनी सगळ्यांच्या मनावर अधिराज्य करून त्यांच्या मालकाला शुभेच्छा. दादा मी आज बघितलं घाटावरती मथुर जेव्हा जातो जसा धुरला उडतो ना फॅन्सने, असं माती उडत जाते फॅन्स लोकांनी जेव्हा येतो तोच धुरला आज मला इथे पाहताना दिसला. काय बोललो काहीच दिसत नव्हतं समोरचं. लाल मातीचा आज प्रत्येक मैदानं वेगवेगळ्या कुठे कडक रान असतो, कुठे नरम रान असतो, कुठे कुठे मातीचा रान असतो. हा पूर्णपणे लाल मातीचा आहे. एक प्रकारे कोकणातील जी लाल माती आहे तीच लाल मातीचा गंध या कर्जत आणि मुरबाडच्या परिसरामध्ये दिसून आलो. आज त्यांनी दाखवून दिलं बिंजोड असो किंवा 3 फेऱ्या असो, मी आपल्या मालकासाठी धावणार, आपल्या फॅन्ससाठी धावणार आणि ते करून दाखवलं जातं. आज हे आमचे छोटे छोटे फॅन्स आहेत. जरा पुरा बारकी पुरा हे आमचे बघा मुरबाडचे सगळे माझे कातकरी बांधव असतील, आदिवासी बांधव असतील, हे आमच्या समाजाच्या सगळ्याच समाजाच्या लहान थोर लहान मुली यांच्या आशीर्वादाने मथुर जिंकलेला आहे. आणि त्याच्या मथुर यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मथुरने माझ्या कपाळाला गुलाल लावून दिला. पाठीमागच्या मैदानामध्ये गट झाला आणि त्याच्यानंतर मैदान बंद पडला. मुंबईमध्ये पहिलाच मैदान होता तेव्हा. आज बहुतेक हाच पाट्या होता, याच पाट्या होत्या. आज त्याच पाठीवर आज फायनलला खूप आनंद आहे. म्हणून तर दादा दिलदार मनाचं व्यक्तिमत्व तुम्ही या लोकांमध्ये, या लहान मुलांमध्ये फेमस आहे. आज गट पास झाला तेव्हा तो आम्ही आलो होतो, पण तेव्हा पण बाईट नाही घेतली कारण का तुमचे फॅन्स एवढे होते ते फोटो घेण्यातच तो वेळ गेला. काय म्हणाल? काय असतं माहिती आहे का, यूट्यूबवर तुम्ही एक छोटासा आव्हान करतो. कधी प्रत्येक टायमाला तुम्ही लोक बाईट घ्यायला येत असता, पण त्या टायमाला गट पास झाल्यानंतर बोलायचं काय ते विचार पडतो. सेमी पास झाल्यानंतर कमीत कमी आपल्या गुलाबाचा जो आनंद असतो तो आपण व्यक्त करत असतो. फायनल झाल्यानंतर विषय संपून जातो. नक्कीच असं होतं. पण गटाला काय बोलायला कळतच नाही काय बोलायला पाहिजे. आणि ते गटाची टायमाला मला काय बोलायला जमत नाही. दादा मस्त नियोजन होतं. कसं काय झालं हा नियोजन? सोनू भाऊनी एक कॉल केला आणि अविनाश भाऊनी DSP वाले अविनाश भाऊ आहेत. कधी DSP ग्रुपचा आम्ही शब्द कधी आत्तापर्यंत तरी या बैलगाडा क्षेत्रामध्ये मी टाळला नाही. आवी भाऊचा माझ्यावर खूप प्रेम आहे, एक मोठ्या भावासारखा. त्यांच्या शब्दाला मान देऊन सोनू भाऊंच्या वाढदिवसानिमित्ताने दोन्ही नंदींनी त्यांना आज कपाळ गुलाल लावून साऱ्या शुभेच्छा दिल्या. आता इताळ्याच्या मैदानात मागच्या वेळेस स्पीडपासून वंचित राहिला कारण तिथेही आपला मथुर होता गुलाल. आता यावेळेस स्विफ्ट आहे, स्पीड नाही तर स्विफ्टसाठी कसं नियोजन, काय प्रयत्न असतो? आम्हाला स्विफ्ट वगैरे काय नको, आम्हाला कपाळा गुलाल लागला त्याच्यामध्ये आमची खुशी असते. आमची जी फॅन फॅमिली कुटुंब आहे ते जेव्हा खुश होतात त्यांच्या आनंदामध्ये आमचा आनंद असतो. नक्कीच कोणत्याही प्रकारची लालच नाही, कोणत्याही गोष्टीची लालच नाही. दादा आता आपल्या इथे एलियनची खरेदी झाली, तुझी मोठी खरेदी झाली. बोला ना एलियनबद्दल. एलियन हा नंदी नाशिकमध्ये उजव्या खांद्याने घोड्यामध्ये 1 नंबरमध्ये पळायचा. त्यांनी त्याचं अस्तित्व
एकदम इस्पिकच्या एक्क्यासारखं बनवून ठेवलं होता नाशिक जिल्ह्यामध्ये. तर मुंबईमध्ये सुद्धा जेव्हा मला खरेदी करायची होती तेव्हा सोनूभाऊंच्या प्रेमाखातीर आणि जे आपले पुण्याचे पवन भाऊ या दोन्ही मालकांनी माझ्यावर अतिशय प्रेम दाखवून एलियन नंदी माझ्या दावणीला दिला आणि मी त्यांचा खूप ऋणी असेल. कारण की एक नाशिकला मला एक माझा भाऊ भेटला, एक मला पुण्याला भाऊ भेटला. पुण्याचे जे भाऊ आहेत आणि नाशिकचे जे भाऊ आहेत सोनू भाऊ आणि पवन भाऊ यांचा खूप खूप आभारी आहे मी. खूप त्रास झाला व्यवहार करताना, खूप द्वेष आले. चांगलं काम करताना नेहमीच अपोजिशनवाले नेहमी काही ना काही कांडी करत असतात, ठीक आहे, पण त्यांना माझ्याकडून शुभेच्छा असतील प्रत्येक वेळेस. पण मला जे जनतेने दिलेलं प्रेम आहे, आशीर्वाद आहे, त्या आशीर्वादाने माझं जे काम आहे माझ्या मथुरच्या आशीर्वादाने ते योग्य प्रकारे त्यांच्या आशीर्वादाने एकदम कधी कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण झाला तरी तो टाळला जातो. आता फॅनची अशी इच्छा एलियन कधी दिसेल मुंबईला बिनजोडला? अरे रोजच दिसेल. आणि आता पुन्हा एलियन आणि मथुर जो आपला जिथे मैदानात गुलालाच गुलाल घेतला तीच जोडी पुन्हा एकदा घरचा साथ पलताना दिसेल ते आम्ही ठरवू. नक्कीच. दादा काय बोलेल, आता वैभव मामा पण आले होते आणि लोकांचाच प्रश्न असतं की बक्कासूर आणि मथुर आवर्जून लोकांना आवडतं की ही जोडी पुन्हा यावी. पहिली गोष्ट आहे ना, माझ्या घरी यायचं, बक्कासूर फॅननी माझ्या घरी यायचं. मी जेव्हा बक्कासूरचा आणि मथुरचा दोघांच्या पायाला आणि माथ्याला हात लावून पाया पडतो ना, तेव्हा मी घरातून बाहेर निघत असतो. कोणी आता आहे बघा, मी इथे आहे, माझ्या घरी जायचं, माझ्या एंट्रीलाच घराच्या इथं मथुरचा आणि बकासूरचा फोटो आहे. दोन्ही माझ्यासाठी देव आहेत आणि त्याच्यामुळे हे आमचे घरचे नंदी आहेत. वैभव मामा झाला, मोहिल झाला, हे माझे भावंडे आहेत. हे माझे भावकीतील आमच्या जो हे जे नंदी आहेत, कधी आम्ही कुठेही कधीही पळू शकतो. कधी हे दोन्ही नंदी आहेत ना, हे कोणालाही ठासून ठोकू शकतात, एवढी धमक दोघांच्यात आहे. दोघे पण आज अखंड महाराष्ट्रभर देशभरात जे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेला हा जोडा आहे. आणि हा जो दोघांचा जोडा आहे ना, तो आमच्या काळजामध्ये हृदयामध्ये. म्हणून आपण लवकरात लवकर जेव्हा पण फोन येईल, वैभवचा फोन येईल किंवा मामांचा फोन येईल, सचिन शेठचा फोन येईल, आम्ही कधी हे नंदी एकजुग्यात चालू प्रेक्षकांसाठी. आणि हे सगळ्यांच्या आशीर्वाद आणि प्रेमापोटी हारजीत होत असते, पण सगळ्यांना त्या दोघे नंदी पळून जे आनंद भेटतो ना बघायला, तो पुन्हा एकदा आम्हाला बघायचा आहे. आज जी सेमी झाली एकदम काटेकी लढत झाली आणि खरंच मथुर आणि सिकंदरने सेमी चांगल्या पद्धतीने पार. सिकंदर मी खाली होतो, सिकंदर खाली पडला, नीट बघायला गेला ना, पण तेवढेच एक छेकडा गाड्या बहुतेक पुढे गेल्या असतील, ते कव्हर केला असेल बहुतेक. मी असं समोर होतो, पडला 2-3 वेळा, असं पडत नाही. गिरके उठके जितने वालों पे ही सिकंदर कहते हैं. काय बोला सिकंदर. नक्कीच. जय श्रीराम, जय शिवराय, जय माता.